नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती लिपिक या पदासाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. बघा, यामध्ये मराठीचे काही प्रश्न, इंग्लिशचे, जनरल नॉलेजचे प्रश्न आणि कम्प्युटर म्हणजे संगणकाचे काही प्रश्न असतात. या व्हिडिओमध्ये मी सगळ्या प्रश्नांचा समावेश केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. बघा, पहिला प्रश्न काय आहे? त, इ, आ हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? आपल्याला विभक्ती आणि विभक्तीचे प्रत्यय माहीत असले पाहिजेत. मग षष्टी, प्रथमा, संबोधन आणि सप्तमी. याचे योग्य उत्तर काय असणार आहे रे? सप्तमी या विभक्तीचे त, इ, आ हे प्रत्यय आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुढील वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा. मग कोणता अव्यय आहे? छट. अगदी चुकीचे आहे तुझे हे बोलणे. मग छट इथे ओळखायचं आपल्याला. उभयनामी अव्यय, शब्दयोगी अव्यय, क्रियाविशेषण अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. बघा, या ठिकाणी केवल प्रयोगी अव्यय म्हणजेच पर्याय क्रमांक डी याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर बघा, इंग्लिशचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ टेन्स फॉर द गिवन सेंटेन्स. बघा, एक तरी प्रश्न टेन्सवरती परीक्षेमध्ये असतोच. ही डॅश डॅश अँड डॅश डॅश अँटिक्यूज फॉर अ लिव्हिंग. पर्याय दिलेले आहेत, तर याचं योग्य आन्सर काय असणार आहे? बायज अँड सेल्स. हे बघा, प्रेझेंट टेन्सचा सेंटेन्स आहे म्हणून याचं योग्य उत्तर काय आहे? बायज अँड सेल्स, पर्याय क्रमांक डी. त्यानंतर बघा, पुढचा प्रश्न, चूज द ॲप्रोप्रिएट प्रेपोजिशन फॉर द गिवन सेंटेन्स. प्रेपोजिशनवरती सुद्धा प्रश्न विचारले जातात, ॲक्टिव्ह वाईज, पॅसिव्ह वाईज. त्यानंतर डिग्री यासारखे प्रश्नसुद्धा परीक्षेमध्ये विचारले जातात. देअर हॅज बीन ग्रेट इम्प्रूव्हमेंट डॅश डॅश द वेज प्रोडक्ट आर मार्केटेड डॅश डॅश द इयर्स. तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे? बघा, टू ओव्हर. कोणतं प्रेपोजिशन वापरणार आहे तिथे? टू आणि इकडे काय? ओव्हर, म्हणजेच पर्याय क्रमांक डी. त्यानंतर बघा, पुढचा प्रश्न, मलेरिया आणि अतिसार हे कशामुळे होतात किंवा यामुळे होतात? तर याचे योग्य उत्तर काय असणार आहे? प्रोटोझोआ. पर्याय दिलेत तुम्हाला, जीवाणू, विषाणू, बुरशी, प्रोटोझोआ. तर मलेरिया आणि अतिसार प्रोटोझोआमुळे. खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची बरोबर जोडी ओळखा. पर्याय दिलेत, दिवस, वार, दूध, पेय, उपकार, अपकार, देऊळ आणि मंदिर. तर याचे योग्य उत्तर काय असणार आहे? बघा, बरोबर जोडी उपकार आणि अपकार. देऊळ आणि मंदिर हे काय आहेत रे? समानार्थी शब्द आहेत. दूध आणि पेय, दिवस आणि वार हे सगळे समानार्थी शब्द आहेत. आणि हा जो आहे उपकार आणि अपकार हा शब्द कसा आहे? विरुद्धार्थी शब्द आहे. सर्वोच्च न्यायालय ज्या कायद्यांवर कार्य करते ते कायदे भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून घेतलेले आहेत असा प्रश्न विचारला आहे. म्हणजे कायदे कोणत्या देशाकडून घेतलेले आहेत? कॅनडा, युनायटेड किंगडम, त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि जपान. तर जपानकडून भारतीय संविधानाने कायदे घेतलेले आहेत. त्यानंतर बघा, महाराष्ट्रातील कोयना हा वन्यजीव अभयारण्य प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? सोपा प्रश्न आहे बघा. नाशिक, सातारा, रायगड आणि भंडारा. तर सातारा जिल्ह्यामध्ये जी कोयना नदी वाहते त्या सातारा जिल्ह्यामध्ये कोयना हा वन्यजीव अभयारण्य आहे. त्यानंतर बघा, पुढचा प्रश्न, लोकसभेचे अध्यक्ष अधिकारी कोण असतात? सभापती व उपसभापती, राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मंत्री परिषद. तर सभापती आणि उपसभापती हे लोकसभेचे अध्यक्ष असतात. पुढचा प्रश्न, गारो, खासी आणि जैतिया टेकड्या भारताच्या कोणत्या राज्यात आहेत? बघा, पर्यायामध्ये दिले तुम्हाला, जम्मू काश्मीर, मेघालय, मणिपूर आणि उत्तराखंड. तर मेघालयमध्ये काय आहेत? गारो, खासी आणि जैतिया टेकड्या आहेत. त्यानंतर बघा, गुगामल हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी स्थित आहे किंवा कुठे स्थित आहे? हे कुठे आहे? आपल्या महाराष्ट्रामध्ये. कुठे आहे? महाराष्ट्रामध्ये गुगामल हे राष्ट्रीय उद्यान स्थित आहे. त्यानंतरचा बघा, कम्प्युटरवरचा प्रश्न आहे. हा प्रश्न माझ्यासुद्धा शिफ्टला आलेला होता. संगणकावर मजकूर कॉपी करण्यासाठी खालीलपैकी कोणती सूचना वापराल? बघा,
Ctrl+C ही जी सूचना आहे ती संगणकावर मजकूर कॉपी करण्यासाठी वापरली जाते. त्यानंतर बघा, खालीलपैकी इनपुट डिव्हाइस कोणते? UPS, स्क्रीन पडदा, कीबोर्ड आणि हार्ड डिस्क. तर कीबोर्ड हे जे आहे ते काय आहे? इनपुट डिव्हाइस, म्हणजे कीबोर्डवरून आपण काय करतो? माहिती पुरवतो. त्यानंतर बघा, मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक कोण आहेत? तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे? बिल गेट्स हे काय आहेत? मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक आहेत. त्यानंतरचा प्रश्न बघा, भारतीय वंशाच्या पहिल्या महिला अंतराळवीराचे नाव काय? कोण आहेत पहिल्या महिला अंतराळवीर? तर पर्याय दिले सुनीता विल्यम्स, अर्चना बिस्ट, कल्पना चावला आणि गीता फोकट. तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे? कल्पना चावला या भारतीय वंशाच्या पहिल्या महिला अंतराळवीर आहेत. त्यानंतर स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? बऱ्याचदा हा परीक्षेला प्रश्न येऊन गेलेला आहे बघा. पर्याय दिलेत लॉर्ड माउंटबॅटन, सीर राजगोपालचारी, राजेंद्र प्रसाद, वॉरन हेस्टिंग्ज. तर सी राजगोपालचारी हे जे होते ते भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते. लक्षात ठेवा, बरेच परीक्षेला हा प्रश्न येऊन गेलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु म्हणून खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस ओळखले जाते? पर्याय दिलेत बाळ गंगाधर टिळक, गोपाळकृष्ण गोखले, दादाभाई नौरोजी आणि गोपाळ गणेश आगरकर. तर महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु जे होते ना ते गोपाळकृष्ण गोखले होते. लक्षात ठेवा. त्यानंतर अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, शिवरायांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला? अतिशय सोपा प्रश्न आहे, पण मुलांना याचं उत्तर लिहिता येत नाही. तर याचे योग्य उत्तर काय आहे? रायगड. पर्याय दिले त्यांनी राजगड, पन्हाळगड, प्रतापगड आणि रायगड. कधी कधी आपण घाईमध्ये हा प्रश्नाचं उत्तर चुकतं, राजगड आणि रायगड. तर रायगडावरती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला आहे. एड्स रोगाचे विषाणू शरीरातील कोणत्या घटकावर परिणाम करतात? त्याच्यामध्ये पर्याय दिले श्वसन संस्था, चेतापेशी, श्वेतपेशी आणि अस्थिमज्जा. तर श्वेतपेशी वरती एड्स ह्या रोगाचे विषाणू परिणाम करतात. त्याच्यानंतर बघा, संविधानावर प्रश्न आहे. भारताचे जे संविधान आहे ते कधी लागू झाले होते किंवा कधी लागू करण्यात आले होते? तर त्याचे योग्य उत्तर आहे 26 जानेवारी 1950. पर्याय क्रमांक बी. त्यावेळेस भारताचे संविधान लागू झाले होते. रिस्टर हे डॅश डॅश मोजण्याचे एकक आहे. रिस्टर हे जे आहे ना ते भूकंप मोजण्याचे एकक आहे. पर्याय क्रमांक 2. पाण्याची खोली, ज्वालामुखी, भूपट्ट निर्मिती हे याचं उत्तर नाही, तर भूकंप मोजण्याचे एकक रिस्टर हे आहे. जगातील सर्वात मोठा खंड कोणता? सगळ्यांना माहिती आहे, आशिया हा जगातील सर्वात मोठा खंड आहे. पर्याय क्रमांक ए. टिंबडिंबपासून ॲल्युमिनियम मिळवले जाते. तांबे, लोह, बॉक्साईट आणि मॅंगनीज. तर ॲल्युमिनियम कशापासून मिळवलं जातं मित्रांनो? बॉक्साईट. पर्याय क्रमांक सी. त्यानंतर भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या? सरोजिनी नायडू, सुचेता कृपलानी, किरण बेदी आणि इंदिरा गांधी. तर सुचेता कृपलानी ज्या होत्या ना त्या भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या. बऱ्याचदा हा प्रश्न येऊन गेलेला आहे बघा, लक्षातच ठेवायचा. आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारा रोग कोणता? गलगंड, मधुमेह, कुष्ठरोग आणि पोलिओ. तर आयोडीनच्या कमतरतेमुळे बघा गलगंड हा रोग होतो. कोणता? गलगंड. आयोडीनच्या कमतरतेमुळे. पुढचा प्रश्न आहे बघा, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी कोठे आहे? झाशी, पुणे, फिरोजपूर आणि कोचीन. तर पुणे या ठिकाणी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आहे. त्यानंतर भारताने पहिली अण्वस्त्र चाचणी कोठे केली? मग पर्याय म्हणून काय दिले तुम्हाला? उरण, पोखरण, पठाणकोट आणि गोरखपूर. तर भारताने जी पहिली अण्वस्त्र चाचणी आहे ती पोखरण या ठिकाणी केलेली आहे. बघा, पृथ्वीवर एकूण किती महासागर आहेत? तर याचे योग्य उत्तर काय असणार आहे? 5 महासागर पृथ्वीवर आहेत. कोणते आहेत? अटलांटिक महासागर, प्रशांत महासागर, इंडियन महासागर, आर्कटिक महासागर आणि दक्षिण महासागर. एकूण मिळून किती आहेत? 5. म्हणून पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे. परत प्रश्न आलेला आहे बघा, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी पुणे या ठिकाणी आहे. त्यानंतर बघा,
पुढचा प्रश्न, हिराकूड धरण कोणत्या नदीवर बांधले गेले आहे? बघा, हिराकूड हे जे धरण आहे ते कोणत्या नदीवर बांधले आहे? पर्याय दिलेत यमुना, गंगा, महानदी आणि गोदावरी. तर हिराकूड हे जे धरण आहे ते महानदीवर बांधलेले आहे. मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली होती? तर याचे योग्य उत्तर काय असणार आहे? चंद्रगुप्त मौर्य यांनी मौर्य साम्राज्याची स्थापना किंवा मौर्य समाजाची स्थापना केली होती. धन्यवाद मित्रमैत्रिणींनो.